नमस्कार, कदम किचनमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत कदम स्पेशल मिसळ। आपण पुण्याचीच मिसळ खाल्लेली आहे, कोल्हापुरी मिसळ खूप फेमस आहे, ती आपण खाल्लेली आहे। पण आज जी मी मिसळ बनवणार आहे ती तुम्हाला नक्कीच आवडेल। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की बघा, स्किप करू नका। चला, इथे आपण आता साहित्य पाहूया। मटकी घेतली, मोड आलेली आहे बघा, छान अशी मोड आलेत मटकीला। मटकी आहे, इथे मसाला लागेल आपल्याला, तो कांदा, टोमॅटो, खोबरं, आलं आहे, लसूण आहे, हिंग फोडणीला घेतलाय, कढीपत्ता फोडणीला घेतलाय, इथे मी बटाटा घेतलाय आणि हे आपले जे बेसिक मसाले आणि हा आपला कलरचा मसाला। आपण सुरुवात करूया। आता पहिला आपण मी कढईत थोडं तेल घेतलेलं आहे, इथे आपण पहिला कांदा टाकून घेऊया। हे मसाले तोपर्यंत मी जरा बाजूला ठेवते। कांदा थोडा लालसर झाला की इथे आपण खोबरं घालून घेऊया, सुकं खोबरं। जसं आपण नेहमीचं वाटप करतो ना, तसं हे वाटप नाही करायचं आपल्याला। तर परत फोडणी घालताना हे वाटप आपल्याला एकदम तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। त्यामुळे आताच ते एकदम लालसर जास्त करून नाही घ्यायचं। आता इथे टोमॅटो घालून घेऊया आपण। इथे आपण लसूण आणि आलं घालून घेऊया याच्यामध्ये। बस, गॅस बंद करायचा आता। आता जे कांदा आणि टोमॅटोचं जे वाटप मी करणार आहोत आपण ना, ते मी थंड होण्यासाठी ठेवलंय। तोपर्यंत आपण इथे भाजी करून घेऊया। त्यासाठी मी कढई तापत ठेवून तेल ओतून घेतलेलं आहे जरासं। त्याच्यामध्ये मी राई जिरं टाकले, थोडंसं हिंग, 2 ते 3 पानं कढीपत्ता, थोडी हळद। या भाजीमध्ये मिरची नाही टाकायची आपण। थोडंसं मीठ। जी आपली भाजी झालेली आहे, गॅस थोडं बारीक करायचा, कोथिंबीर टाकून घ्यायची, गॅस बंद करायचा। आता हे कांदा आणि टोमॅटो आहे आपण मिक्सरमध्ये लावून घेऊया। इथे मी आता मसाला हा वाटून घेतलाय। आता हे कुकरमध्येच आपल्याला करायचं आहे, त्यामुळे मी कुकर तापत ठेवून तेल टाकून घेतले आणि त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी यूज करायचं, म्हणून मी एका पातेल्यामध्ये गरम पाणी करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता पहिलं आपण इथे दालचिनी टाकून घेऊया, हिंग थोडासा, आता जो मसाला आपण करून घेतलाय तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे, छान पूर्ण एकजीव करून घ्यायचा आहे। आता हे जो मसाला आहे याला छान असं तेल सुटलेलं आहे। इथे आपण आता बाकी मसाले घालून घेऊया याच्यामध्ये। हळद, लाल तिखट, हा कलरचा मसाला, बघा आता या मसाल्याचा पूर्ण कलरच चेंज झालाय। आता इथे आपण ही मटकी घालून घ्यायची पूर्ण।
आणि जे आपण गरम पाणी करायला ठेवले ते ह्याच्यामध्ये ओतायचं. तुम्हाला ज्याप्रमाणे पातळ पाहिजे, मिसळ थोडी पातळच लागते, मग त्याप्रमाणे परत गरम पाणी करून आपण ओतू शकतो याच्यामध्ये. एक उकळी आली की त्याच्यानंतर आपण झाकण बंद करायचं आहे. कुकर थंड झालाय, आपण आता झाकण खोलून बघूया. सुंदर असा कट आलेला आहे. मग फरसाण घालून घ्यायचं थोडंसं. आधी मी बटाट्याची भाजी, मटकी, मग फरसाण घातलंय, मग थोडासा कांदा, मग जो कट आहे तो घालायचा याच्यामध्ये. त्यानंतर कोथिंबीर, आपल्याला कट पाहिजे तर अजून एक्स्ट्रा आहे. इथे ताक आहे, लिंबू आहे, कांदा आहे, पाव. तर स्पेशल आपली मिसळ तयार झालेली आहे. ती रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आपल्याला त्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि कमेंट करा. बेल आयकॉनवर क्लिक करा, सबस्क्राईब करा आणि नक्की हा व्हिडिओ बघा न स्किप करता.